जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. एक प्रश्न विचारायचा समीरण बाबा. महाराष्ट्र आता जातीभेदाच्या कडेलोटाच्या पॉइंटवर पोहोचलेला आहे असं दिसतंय. मला 98ची परिस्थिती आठवते, ज्यावेळेला पवार साहेबांनी RR पाटील असतील, दिलीप पाटील असतील किंवा जयंत पाटील असतील, संपूर्ण नवी टीम घेऊन एक कंप्लीट वेगळी फळी तयार केली. आत्ता सुद्धा ते गावोगाव हिंडतायत. लोकसभा संपल्याच्या 4थ्या दिवसापासून ते हिंडतायत आणि त्यांनी परत एकदा एक 15-20 नवीन नावं आता ऐकू येत आहेत किंवा त्यातली काही नावं त्यांच्या मागे तुम्ही उभं राहायला पाहिजे वगैरे अशी त्यांनी स्टेटमेंट्स केल्यामुळे लोकांना कळालं की ही कॅन बी कॅन्डिडेट ऑफ एनसीपी. मला एक सांगा, आत्ता परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशी आहे की 3-3.5 लाखाचा मतदारसंघ विधानसभेचा जर असेल आणि 50-55% मतदान झालं तर 1.5-2 लाखाचं मतदान होतं. याचा अर्थ जर 6 ते 7 कॅन्डिडेट्स तिथे असतील तर 35,000 मतं जो मिळवेल तो निवडून येईल. बरोबर. अशा वेळेला राष्ट्रवादीची आत्ता भूमिका काय असणार आहे? नवीन ताज्या दमातले उमेदवार निवडताना ज्यांना आपण एक विनेबिलिटी म्हणतो, त्या विनेबिलिटीच्या इलेक्टिव्ह मेरिट हे आता कन्व्हेन्शनल ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यात एक जातीचा फॅक्टर फार महत्वाचा आहे आणि आता फार भयानक परिस्थिती महाराष्ट्रात आहे. व्हॉट इज द क्रायटेरिया? व्हॉट इज द क्रायटेरिया? क्रायटेरिया विल बी परफॉर्मन्स ऑब्व्हियसली. आता तुम्ही स्वतःच म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता तेव्हा गेल्या 25 वर्षात केवढी मोठी अग्रेसिव्ह आणि डिलिव्हरिंग लिडरशिप एनसीपी मध्ये तयार झाली. सो आणि ती काँग्रेसमध्ये होती. म्हणजे त्याची सुरुवात कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली. त्यांनी एक नवीन लिडरशिप आणली, त्यानंतर पवार साहेबांनी एक लिडरशिप. सो दर 25 वर्षांनी मोठं चर्निंग कुठल्याही संस्थेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये किंवा पक्षामध्ये हे होत असतं आणि ते झालंच पाहिजे, अदरवाईज इट बिकम्स तुमच्याकडे ऑटोमॅटिक झालं. आमच्याकडे माणसं परत येत आहेत पक्षाकडे, तिकडे गेलेली. आता तो निर्णय पक्ष होईल. म्हणजे पवार साहेबांनी त्याच्यात स्टेटमेंट केलं आहे की पक्षातले पदाधिकारी ठरवतील, कारण का संघर्ष कार्यकर्त्यांनी केला आहे, नेते तर निघून गेले होते. नाही, पण तुमचं म्हणणं काय? तुम्ही वर्किंग प्रेसिडेंट आहात, तुम्ही काय प्रिफर कराल? उद्या अजित पवारांच्या गटातनं एखादा आमदार तुमच्याकडे आला तर तुम्ही त्यांना तिकीट द्यायला तयार व्हाल? तुमच्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी होती ज्यावेळेस एनसीपी, युनायटेड एनसीपी होती किंवा काय फूट पडण्याच्या आधीच आपण म्हणूया, तर तुम्ही त्यांना तिकीट द्याल की तुम्ही तिकडचं काम करणारा कार्यकर्ता? मला असं वाटतं की एकतर हा युनॅनिमस डिसिजन असेल पक्षाचा. पक्ष हा आमचा खूप डेमोक्रॅटिक पक्ष आहे आणि पवार साहेब आणि त्यांची सगळ्यात मोठी ताकद ऐकणं आहे. पण इलेक्ट्रोल मेरिट और जो तुमच्या बरोबर राहिला त्याला तुम्हाला तिकीट? दोन्हीचं कॉम्बिनेशन करावं लागेल ना, एक सोडून चालणार नाही. म्हणजे खूप इलेक्टोरल मेरिट असेल आणि तो मेरी गो राऊंड सारखा सगळ्या पक्षात फिरत असेल तर तो कुणाचाच नाही ना तुमचा ना माझा, तिंचा, तो जनतेचा. राजकारणात मोठा क्रायटेरिया झाला ना की फिरून आलेला जो जिंकून येऊ शकतो त्याला तिकीट द्या, असाच क्रायटेरिया असा एक झालेला आहे. यू वॉन्ट टू चेंज इट? दॅट इज द नो, इट हॅज टू चेंज. म्हणजे तुम्ही मगाशी बोलताना प्रश्नात म्हणला की पैसा फक्त क्रायटेरिया असताना तर अमोल कोल्हे यांनी निवडूनच आलं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या भ्रमातून बाहेर पडा. आणि मला त्या मतदारावर ह्याच्यातूनच कॉन्फिडन्स आला. तुम्ही विचार करा ना, माझ्या आणि अमोलदादाचं मी का सारखं एक्झाम्पल देते, बाकीच्या कोऱ्या पाट्याच होत्या, आमच्याकडे डायरेक्ट फाईट होती आणि माझी तर अमोलदादापेक्षा जास्त डायरेक्ट फाईट होती. पालकमंत्री माझ्या विरोधात, सगळं म्हणजे काश्मीर, ईस्ट इंडिया कंपनी आय वॉज फायटिंग. म्हणून त्यांना पूर्ण इलेक्शन ईस्ट इंडिया कंपनीच म्हणत होते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी सत्ता माझ्या विरोधात, सोसायटी, ग्रामपंचायत, सत्तेचं एकही पद माझ्या बाजूनी नव्हतं, फक्त लोक माझ्या बाजूनी उभे राहिले. हीच माझी ताकद ठरली. शेवटी मला एक फक्त विचारायचं आहे, आतापर्यंत आम्ही हा प्रश्न अनेकदा विचारला आणि त्यावेळेस अजित पवार पक्षामध्ये होते आणि क्वेश्चन तुम्ही प्रेडिक्ट करत असाल. सो बोरिंग, आंट यू ऑल बोर्ड ऑफ इट? नो, आय हॅव टू आस्क दिस क्वेश्चन. आय टेल यू वाय. मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस तुम्हाला सांगतो, तुमचं स्टँडर्ड उत्तर त्याच्यामध्ये असायचं की नाही आमच्यामध्ये विभागणी क्लिअर आहे. होती तेव्हा होती. आता तर ते नाही आहेत ना, तर आता विभागणी क्लिअर असण्याचा काही संबंध येत नाही. सो आता काय आहे, आता सिच्युएशन काय आहे की अजूनही तुम्हाला दिल्लीच प्रिफर आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येऊन राजकारण करायला आवडेल आता? बिकॉज नाव थिंग्स आर डिफरंट. नो, आय डोंट हॅव अ चॉईस. म्हणजे जे त्यांना मिळणारच होतं ऑटोमॅटिकली. म्हणजे ते म्हणतात आय वॉज बॉर्न विथ अ गोल्डन स्पून इन माय माउथ. येस आय वॉज. म्हणजे ही म्हण आहे, नाही तर लोकांना वाटेल खरंच यांच्या घरात सोन्याचा चमचा आहे. नाही, कारण का आमच्याबद्दल खूप गैरसमज समाजात आहेत. तर द वे आय वॉज बॉर्न विथ अ गोल्डन स्पून इन माय माउथ इज लाईक व्हॉट ही वुड से, ही गॉट एव्हरीथिंग ऑन अ प्लॅटर, इन अ सिल्वर प्लॅटर, नॉट अ प्लॅटर.
आणि मी कधी हे नेहमी अतिशय मनमोकळेपणे आणि प्रांजळपणे सांगू इच्छिते की त्याचं राजकारण आणि माझं राजकारणात प्रचंड अंतर आहे. हिज पॉलिटिक्स इज कम्प्लिटली डिफरंट दॅन माय पॉलिटिक्स. त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्टचा त्याच्या माझ्या केसमध्ये विषयच नव्हता. आता तो कॉन्फ्लिक्ट पण नाहीये ना. आता आता तो तुम्ही काहीच बरोबर conflict तुम्ही राहिला आता नाही. महाराष्ट्रात येणार का राजकारण करायला असं नाही, प्रश्न मला काही चॉईसच नाही आहे. मला आता विधानसभा संपल्यावर माझा भवानीनगरचं साखर कारखाना लढायचा आहे. आय हॅव लेफ्ट विथ नो चॉईस. आणि का नाही लढणार? जे लोक माझ्याबरोबर माझ्या संघर्षाच्या काळात उभे राहिले, आता त्यांना मी काय देऊ शकते? तर कारखान्याचं जेव्हा त्यांना तिकीट मिळेल त्यांचा प्रचार मी फुल टाइम करणार. एक ऑब्व्हियस प्रश्न निर्माण होतो ना, मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? व्हॉट इज सो ऑब्व्हियस अबाउट इट? एक तर तुम्हाला सांगू, तुम्हाला असं वाटतं पद म्हणजे इट्स लाईक कॉलिंग समबडी फॉर डिनर टू अ फेवरेट रेस्टॉरंट. इट इज डिफिकल्ट, पण तरी सुद्धा कोणाला आवडणार? टेल यू वन थिंग, नाही असं नसतं. यू हॅव टू लिसन, यू हॅव टू बी अ लिटल बिट सिरियस अबाउट दिस जॉब. इट इज सिरियस. नो इट्स नॉट. अनफॉर्च्युनेटली काय झालंय, त्याचा सगळं एक हलका फुलका लाईटली जॉब घेतलं जातं. सी ऑफ युअर मीडिया एजन्सी ऑफ इंडिया टुडे इज नॉट अ इश्यू ऑफ अ कॉकटेल कॉन्व्हर्सेशन. मुख्यमंत्री पद हे एक खूप जबाबदारीचं काम असतं आणि ते पण कुठल्याही राज्याचं आणि त्यातून महाराष्ट्राचं. माझं एवढंच म्हणणं, एक तर जेंडरमध्ये तर बिलकुल मी ट्रॅप होत नाही. आय एम नॉट ट्रॅप. मी स्वतःला महिला खासदार म्हणत नाही. मला ज्या लोक विचारतात महिला खासदार म्हणून, अरे मी महिला खासदार नाही, मी खासदार आहे. पुरुष पण मला मतदान करतात. त्यामुळे जेंडरच्या एक तर मी बाहेर आहे आणि कर्तृत्व हे जेंडरच्या पुढे असलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या राज्याच्या मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी राज्याची आन बान आणि शान ही देशामध्ये जिवंत ठेवेल आणि दिल्ली समोर झुकणार नाही असा व्यक्ती या राज्याचा मुख्यमंत्री, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. आणि छोट्या छोट्या म्हणजे पालकमंत्रीपद हवं असेल तर दिल्लीला जावं असेल तर काय करायचंय ते पद? मग त्याच्यापेक्षा इथे येऊन लेफ्ट राईट सेंटर ऑफ लेफ्ट असलेलं बरं. काय का असेल ना, झोपडीत राहू पण आम्ही स्वाभिमानाने राहू बाबा. झुकणे का आदत नाही आहे. झुकू करण्यासाठी वयाच्या मोठ्या माणसासाठी आवर्जून नमस्कार करू, हे आमचे संस्कार आहे. पण ते झुकणं वेगळं आणि हे झुकणं वेगळे. दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण असं झुकायला लागले. त्यांच्या तिकिटासाठी पण दिल्लीला जावं लागतं. हाऊ सॅड इज दॅट? इट्स ट्रॅजिक. मला विचार